तर मंडळी, खानिका शौकीन पुन्हा पोहोचला या संगमनेरच्या बसस्टँडच्या समोरच्या रोडला, म्हणजेच नवीन नगर रोडला. आणि आज पुन्हा आपण या संगमनेरच्या एका महिलेलाच कव्हर करणार आहोत. आणि ही महिला अशी तशी महिला नाही आहे, तर एक कर्तबगारी दाखवणारी महिला आहे. कारण ह्या महिलेचं खूप खडतर असा हा प्रवास या संगमनेरमध्ये झालेला आहे. आणि हेच प्रवास त्यांचा कसा झाला आहे आणि आता सध्या ते काय इथं विकतायत, नाश्त्याचे काय काय आयटम इथं बनवून देतात, हेच तुम्हाला दाखवायला आणलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या आई नाश्ता सेंटरला आपल्या संगमनेरच्या नवीन नगर रोडला. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या ह्या महाराष्ट्रीयन महिलेला पुन्हा एकदा आपण सहकार्य करूया. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण काय सहकार्य यांना करणार आहात हे तुम्ही दाखवून द्या. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ताई नमस्ते. नमस्ते. ताई काय नाव आपलं? माझं नाव ललिता शांताराम गायकवाड. तर ताई, आपल्या नाश्ता सेंटरला आता काय काय आयटम भेटतात? माझ्याकडे पोहे आहे, उपमा आहे, साबुदाणा खिचडी आहे, इडली आहे, आप्पे आहे, दाल, आलू पराठा आहे, थालीपीठ आहे. अच्छा, म्हणजे जेमतेम 7-8 आयटम तुम्ही इथं बनवतात. हो. स्पेशली तुमचं काय, म्हणजे नाश्त्यामध्ये काय लोक पसंत करतात जास्त? लोकांना सगळंच आवडतं, त्याच्यामुळे असं पर्सनली असं काहीच नाही अच्छा. का हेच आवडतं म्हणून. हां. आणि संगमनेरमध्ये मला तरी असं वाटतं का तुम्ही एकमेव आहात का जे लाईव्ह इथं थालीपीठ बनवून देतात. तर आपण एक काम करूया, सगळ्यात अगोदर तुमच्या थालीपीठपासूनच सुरुवात करूया. हा जो थालीपीठ हा प्रकार आहे, हा जो थालीपीठचा प्रकार आहे, हा तुम्हाला कसं सुचलं का डायरेक्ट रोडवर येऊन त्याला लाईव्ह बनवून द्यावा कस्टमरला? मी अगोदर आहे ना बनवून आणत होते, पण कसं ते लोकांना कळत नव्हतं माझ्याकडे ती गोष्ट आहे म्हणून. अच्छा, ओके. आणि ते थंड चांगलं लागत नव्हतं. हां 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 हां. त्याच्यामुळे पण जायचे बरं का, पण तरी पण मला असं वाटायचं का गरम दिल्याने आणखीन चांगलं राहील. ओके. आता हा जसा चपाती सारखा, भाकरी सारखा दिसणारा हा थालीपीठ, याच्यामध्ये किती इन्ग्रेडियंट्स, किती प्रकार, म्हणजे धान्याचे वगैरे काय असतं ते? मी 12-13 धान्य टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. हो. त्यात काही कडधान्य आहेत, काही ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ असं सगळं टाकलेलं आहे. पोहे पण आहे. म्हणजे असं 12-13 धान्य मी टाकलेले आहेत. अच्छा, एवढा आयटम पासून हा बनतो. म्हणजे हा खूपच पौष्टिक हेल्दी आयटम आहे. बनवताना पण मी त्यात व्हेजिटेबल टाकते, म्हणजे ते किसून टाकते का ते दिसत पण नाही कोणाला. आणि खायला पण चांगले लागतात. अच्छा, म्हणजे कडधान्य वेगळे, त्याच्यात परत व्हेजिटेबल पण, भाजीपाला पण पडतो. आणि गरमागरम इथं बेटर बनवून आणायचा घरून आणि गरमागरम इथं तयार करून कस्टमरला द्यायचा. ओके. तसं तुमचं पोहा, थालीपीठ, इडली वगैरे हे तर समजा रेग्युलर आहेत, पण हे एक नवीन तुम्ही इथं काहीतरी वेगळं करून दाखवतात संगमनेरमध्ये. तर मॅडम, तुमची दिवसाची सुरुवात किती वाजता होती? 6:30 वाजेपासून. 6:30? हो. अच्छा, मग कसं हो, किती वाजता उठून हे सगळं तयार करायचं वगैरे, तो प्रवास कसा आहे तुमचा? तो मग मी तशी 4 वाजता उठते. हो, पहाटे 4ला उठणार. ओके. त्याच्यानंतर मग बनवायला सुरुवात करायची. सगळं ताजं बनवायचं, रवा भाजण्यापासून तर सगळ्या गोष्टी, शेंगदाणे भाजणे, सगळं मी टोटल ताजंच बनवते. अच्छा, हे सगळं उठून पहाटे 4 वाजता हे तयार करायचं आणि हे मग तुम्ही घेऊन इथं 6:30ला इथं येता का? हो, कम्प्लीट 6:30ला मी. अच्छा, म्हणजे 7 वाजता कोणी आलं तर त्याला नाश्ता इथं रेडी भेटतो. असतो. तर पब्लिक बघा, सकाळी 7 वाजता तुम्ही ह्या संगमनेर बस स्टँडच्या समोर आलात तर तुम्हाला पहिला स्टॉल ह्या ताईंचा दिसल आणि 7 वाजता तुमच्या हातात हे नाश्त्याची प्लेट ठेवणार. म्हणजे एवढा जबरदस्त त्यांचा हा टायमिंग इथं त्यांनी सेट करून ठेवला आहे डेलीचा. तो पण. तर ताई, तुम्हाला हा नाश्ता सेंटरच असा रोडवर विकावा असं कशी आयडिया आली? असं काही नाही, मला आवड आहे स्वयंपाकाची पहिली गोष्ट म्हणजे. आणि म्हणजे माझं स्वप्न होतं ते का मी ते पूर्ण करायला पाहिजे. अच्छा. त्याच्यामुळे पण एक पुरुष माणसाचं तर ठीक आहे, महिला अक्षरशः म्हणजे घरातून निघून आणि रोड सडकला बाजूला येऊन स्टॉल चालवते, ते पण सकाळी सकाळी. तर काय करत होता तुम्ही? याच्या अगोदर हॉस्पिटलला पण जॉबला होते. त्याच्यानंतर मी घरकामं केले. घरकाम म्हणजे धुणं, भांडी, झाडू, फरशी हे सगळं कामं केले. ओके. पण मग कसं त्यातून माझा रोजगार पूर्ण होत नव्हता, माझ्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. अच्छा. मग त्याच्यामुळं मी असं म्हणजे मध्यंतरी माझं 2-3 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं. कसलं हो? माझं पिशवीचं ऑपरेशन झालं. ओके. म्हणजे महिलाचं जे असं हे आजार असतं ते. तर मग त्याच्यामुळे मग मला घरी राहावं लागलं महिनाभर. मग आता समजा घरी राहिलं, मग घर चालायचं कसं काय? अच्छा. मग त्याच्यामुळे मग मी सुरुवात केली. म्हणजे याच्या मागची जी रिअल स्टोरी जी आहे खरोखर ती अशी आहे
तर आता सध्या पण तुम्ही धुणं भांडी वगैरे हे सगळं करतात? जाते ना मी तांबे सरांच्या घरी जाते, त्यांच्या बाळांना सांभाळायला. अच्छा, ते काय डॉक्टर आहे म्हणता ना तुम्ही? हो, डॉक्टर आहे. कारण तुम्ही माझ्या एक फेसबुकच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते सांगितलंय खानिका हो, ते शौकीनला. डॉक्टर आहे. आणि म्हणजे काय म्हणते ना, मला म्हणजे डॉक्टरांनी ब्लॉकेज सांगितलं होतं. ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं ना, हो 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 त्यावेळेस डॉक्टरांनी मला ब्लॉकेज सांगितलं. आणि मग सरांनी म्हणजे त्या सरांनी इतकं केलं ना, सरांनी मॅडमनी, म्हणजे ना सकाळी 9 वाजता ऑपरेशन झालं तर रात्री 11 पर्यंत ते लोणीच्या डॉक्टरांना पळवत होते माझ्या मागे. यांना काही झालं नाही पाहिजे, यांची तुम्ही तेवढी केअर घ्या. रात्रंदिवस फोन करत होते. अरे बापरे, ब्लॉकेज म्हणजे हार्टचं ब्लॉकेज? हार्टचं ब्लॉकेज म्हणजे तुमचं हृदयविकाराचं असं पण जर प्रॉब्लेम म्हणलं आला तर होता? सरांनी मला जीवनदान दिलेलं आहे. ते कोणता डॉक्टर कोणाला देऊ शकत नाही. बरोबर, म्हणजे सरांचे तुमच्यावर खूप खूप उपकार आहे. आणि कसं म्हणजे आता जो तुम्ही पहिला व्हिडिओ बनवला होता ना, हो, फेसबुकला जे टाकलं आपण, त्याच्यामध्ये लोकांनी कमेंट केली का ते तुम्ही डॉक्टरांचे एवढे उपकार हा, सांगता, मग पैसे वगैरे काय? मग तुम्हाला त्यांनी मदत का नाही केली? बरोबर. ते काय तुम्हाला 12,000 रुपये देऊ शकत नव्हते का? पण कसं आहे सर, हा माझा स्वाभिमान होता का मला माझ्या स्वतःच्या कष्टातून करायचं होतं. राईट. त्याच्यामुळे मी सरांकडे 1 रुपया पण मागितला नाही. बरोबर. आणि असं काही नाही, ते मला म्हटले होते देऊ का मावशी तुम्हाला उभं राहायला, स्वतःच्या पायावर उभं राहायला पैसे. पण मी म्हटलं नाही सर, मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर करायचंय. आणि ऍक्च्युली काय होतंय, म्हणजे तुमच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींसाठी तुम्हाला आधी तर सलाम, सॅल्यूट. नाही हो. कारण ठीक आहे ना, म्हणजे मी पण त्या कमेंट्स माझ्या चॅनलला वाचले मी, पण लोक कमेंट करतात, पण लोक त्याच्या मागची जी हकीकत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे व्ह्युअर्सने आपल्या. बरोबर. कारण जर एखादा समजा देतच असला तर त्यांच्याकडून किती घ्यायचं आणि त्याचा एक प्रमाण असतो किंवा नाही, माझं म्हणणं कसं आहे, जरी पण आहे प्रत्येक, मी असं म्हणत नाही कोणी वाईट आहे. या जगातले सर्वच लोक छान आहे, बरोबर, चांगले आहेत. महिला पण छान आहे, मुलं पण छान आहे, मुली पण छान आहे, पण पुरुष पण छान आहे. मग माझं म्हणणं कसं आहे का प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. बरोबर. त्यातली एक चांगली असते, एक वाईट असते. मग समजा जरी एखादा आपल्याला मदत करत असेल तर आपण त्याची मदत कुठपर्यंत घ्यायची हे आपल्या हातात असतं. बरोबर. आता ताई, घरात किती सदस्य आहे? माझे 2 मुलं आणि मी राहते सर. ओके, म्हणजे सगळं परिवाराची जी आहे जी जबाबदारी तुमच्या इकडे. आता मुलं माझे याला आहे, कॉलेजला आहे, 15वीला आहे. अच्छा. मुलगा 13वीला गेलेला आहे आता. ओके. तर मला त्यांचं सगळंच बघावं लागतं सर. अच्छा, म्हणजे तुम्ही धुणं भांडं बर्तन वगैरे काम करून मोलमजुरीचं त्यांना मुलांचं वाढवलंय शिक्षण वगैरे सगळं चालू आहे अच्छा, माझं. आणि हे तुम्ही मग आता सुरुवात केली. याला जेमतेम किती महिने आले म्हणता? मला आता तर 2.5-3 महिने झाले आहे. 2.5-3 महिने इथं झाले म्हणजे ना? तुम्ही व्हिडिओ केला तेव्हा 2 महिने कंप्लीट होते. होते. अच्छा, ओके. तर आता थोडेसे जास्त महिने झाले. धाडस केल्याशिवाय महिलेला काय, म्हणजे पुरुषांना सुद्धा काही साध्य होत नाही. नाही, माझं तर म्हणणं असं आहे, महिलांनी स्वावलंबी व्हायलाच पाहिजे. बरोबर. हो, त्यात जर स्वावलंबी झाले, उद्या आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग येऊ शकतो. राईट. हा, जसं आता तुमचा फॅमिली मॅटर झाला, वेळ आली ना, हो हो, तर त्यांना असं वाटलं नाही पाहिजे का आपण काही करू शकत नाही. बरोबर. उलट मी म्हणते, ज्या महिला जीवनाला कंटाळलेल्या असतात ना, त्यांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. बरोबर. हो, असं जिद्द पकडायला पाहिजे का आपण काहीतरी करतोय. बरोबर. आणि हार नाही मानायला पाहिजे. आणि सरकारनी, गव्हर्नमेंटनी पण भरपूर आता आपल्या महाराष्ट्रीयन महिलांसाठी सवलती काढल्या, हे केलं. लाडकी बहीण योजना वगैरे काढलेली आहे. नाही, ते असू द्या. फेसबुकच्या व्हिडिओ सांगितलं ना का तुम्ही बचत गटातून, मी नगरपालिकेतून कर्ज घेतलेलं आहे 10,000 रुपये बँकेचं. हो, आणि ते तुम्ही आता आठवड्याला फेडताय ना? नाही, दर महिन्याला फेडते. दर महिन्याला 1200 रुपये हप्ता तर आहे. अशा भरपूर काय आहे म्हणजे, आणि होऊन जातं ना, म्हणजे तुमचं एवढं मोठं मस्त असं सेटअप त्याच्यात लागला, म्हणजे चांगले थोडं थोडं करून तुम्ही चांगलं धाडस केलंय. प्रयत्न करीत राहायचे. शिक्षण चांगलं दिलंय तुम्ही त्यांना. कारण मला शिकायला भेटलं नाही ना, म्हणून मी प्रयत्न करते. अरे वा, छान छान. म्हणजे तुमची ही जी मेहनत करण्याची जी ही जिद्द आहे किंवा तुमची ही जी तयारी चालली का पुढं अजून वाढायची, हे सगळं म्हणजे कुटुंब, म्हणजे मुलांसाठी वगैरे चाललंय तुमचं, म्हणजे उच्च शिक्षण द्यावा वगैरे असं. हो. ताई, आपण ना आता काय करूया, एक एक आयटम बघूया तुमच्याकडे काय काय आहे, तुम्ही कसं हे सगळं घरून बनवून आणतात है ना. हो, ते एकदा आम्हाला हे सगळं उघडून दाखवा. हो, लगेच. काय इडली? हो, यात इडली आहे. हो, हे पण घरून बनवून येतं? हो, घरून बनवून. तुमच्या इडलीची साईज पण चांगलीच आहे, मोठी आहे ना, आणि गरम गरम असते ना, याच्यामध्ये ठेवल्यामुळे गरमच असते ते. याच्यात काय मग? यात उपमा आहे. अच्छा, उपमा आहे बघा, वाफ निघते एकदम गरम, म्हणजे पॉट मध्ये एकदम गरम गरमच. नेक्स्ट इकडं काय? यात साबुदाणा. अच्छा, साबुदाणा खिचडी, ही पण गरमच आहे बघा. गरमच आहे. हो, म्हणजे बनवून आणलं तरी म्हणजे गरम गरमच भेटतं. आणि याच्यामध्ये
यात पोहे आहे पोहे, अच्छा, ते हे पण गरमच आहे. गरमच आहे, बरोबर. हे पण सगळं घरून आहे ना. हो. अच्छा, याच्यासोबत तुम्ही चटणी वगैरे काय देतात त्याच्यात? मी शक्यतो पहिल्यांदा दही आणत होते, हां हां. पण लोकांनी सांगितलं का दही नका आणू म्हणून. अच्छा, ते मग पण काय येतात. त्याच्या बरोबर नाही, काय देतात? खिचडी तशीच खातात, त्यांना तशीच आवडते. ओके, म्हणजे चटणी वगैरे न दिलं तरी होऊन हो, जातं. घेता ज्यांना पाहिजे ते घेता. मी तशी बनवून आणलेली अच्छा, आहे. ही कोणती चटणी ही दाखवा जरा नारळाची उघडून. चटणी आहे. हो हो हो. ती अच्छा, पाहिजे ही तशी नारळ घेता. वगैरेची हो. चटणी आहे. छान, म्हणजे चटणी आहे ऑप्शन, ज्यांना पाहिजे ते घेऊ शकता. हे जे दादा आलेले आहे त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. त्यांनी माझा अगोदर नाश्ता खाऊन बघितला आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं का मी तुमचं हे करू शकतो का. तर मी त्यांना म्हणलं सर ते तुमच्या मनावर राहिलं, तुम्हाला करायचं की नाही. आणि त्यांनी माझ्याकडनं 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही. आणि ते उलट असं म्हटले ताई आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालेल, फक्त तुमचे आशीर्वाद राहू द्या आमच्यावर. नक्की. मी म्हणते खूप खूप धन्यवाद त्या सरांचं. आणि ज्यांनी मला कमेंट टाकल्या आशीर्वाद दिले त्यांचे पण खूप सारे धन्यवाद. आणि माझी अशी इच्छा आहे का सर्वांनी माझ्याकडे एकदा व्हिजिट देऊन जावी, एकदा खाऊन जावे. आणि सर्वांना खूप खूप अभिनंदन, सगळ्यांचं खूप आभार. आणि सगळ्यांचं म्हणजे खूप सारे काय म्हणतात ना, माझ्या मनातून अशी इच्छा आहे का तुम्ही सर्वांनी माझ्याकडे यावं म्हणून. हो, तर एकदा मंडळी, खाऊ तरी जावं. हो, तर मंडळी नक्कीच ह्या संगमनेर बस स्टँडला उतरल्यानंतर एकदा ह्या ताईच्या नाश्ता सेंटरला व्हिजिट करा. ह्या आपल्या महाराष्ट्रीयन महिलाला सपोर्ट करा आणि खरोखर तुमच्या पैशाचा तुमच्या रुपयांचा इथं मूल्य तुम्हाला परत भेटल, कारण इतका छान ह्या ताई इथं आणि नाश्ता तेवढी माझी बनवतात. गॅरंटी आहे का हो. तुम्ही दिलेले पैसे वाया नाही जाणार जाणार. नाही, आणि नक्कीच. तुमच्या कष्टाचे पैसे जसे मी कष्ट करीते ना, हो. ते तुमच्या कष्टाचे पैसे एवढी मला तेवढी जाणीव आहे जाणीव तुमची. आहे. आणि मंडळी बघू शकता तुम्ही, बघा समोरच बस स्टँडचा बोर्ड दिसतोय इथं, एकदम समोरच बोर्ड दिसतोय आणि फक्त तिथून 1 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला इथं यायचं आहे. म्हणजे बस स्टँडच्या बाहेर आले तर तुम्हाला हा स्टॉल दिसेल इथं. तर चला, ह्या आपल्या संगमनेरच्या ह्या ब्लॉगला इथंच थांबूया. या नक्की ह्या ताईला सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओला असंच बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा का कुणी ह्या ताईंच्या इथं आधी व्हिजिट केली, ह्यांच्या नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि कोण नक्की येणार आहे ते पण ह्या ताईंना कमेंटच्याद्वारे कळवा. तर चला मग ह्या व्हिडिओला इथं थांबूया. भेटूया आणखीन महाराष्ट्राच्या नवीन खाद्य भ्रमंतीमध्ये एक चांगल्या ठिकाणी. तोपर्यंत खात राहा, पेत राहा आणि मजा करा.